श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा. माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पावा आता शीघ्रगती. माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभत अनंता. याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या ये काळी. मी दीनवाणी मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ. जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाम जयाचे. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना, आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलांनी, जी जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने. त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही, माझे भाग्य धन्य धन्य. म्हणून हे पाहण्या चरण, आलो खामगावाहून. याचे सार्थक झाले की, तो समर्थांनी लीला केली. कोपरखिळी मारिली, काशीनाथाच्या पाठीस भली. आपुल्या परमकृपेने, जा तुझा हेत पुरला. वाटप आहे तारवाला, या भाषणे घोटाळला. काशीनाथ मानसी, म्हणे कामना माझे ये ठाई. मी न आलो मागण्या काही, तारवाला शिपाई. वाट पाहतो काय हे, त्याचे गूढ कळेना. पुसण्या छाती होईना, निमुटपणे वंदोन चरणा. गेला निघून खामगावी, तो तारवाला शिपाई. उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई. कशाची ती बघण्यास, तारीत हा मजकूर. तुमचा केला तक्रूर, मुनसफीच्या हुद्द्यावर. मोर्शी तालुक्या कारणी, ते पाहता आनंदला. कोपरखळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंताला. पहा संतांचे ज्ञान कैसे, असो एकदा नागपुरी. समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी. त्याच्या अति आग्रहाने, ही भोसल्याची राजधानी. पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आजदिनी. दैना झाली विबुध हो, स्वातंत्र्यरूपी प्राण गेला. खरा धनी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला. झाला जया शहरात, गज घोडे पालख्या अपार. नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार. अति जोराने विबुध हो, असो हा महिमा काळाचा. नाही दोष कवणाचा, वाडा गोपाळ बुटीचा. होता सीताबर्डीवर, त्या भव्य सदनात. नेऊन ठेविले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात. कोंडोनिया टाकावा, बुटीचा ऐसा विचार. या सीता बर्डीवर, महाराज ठेवावे निरंतर. जाऊन द्यावे शेगावा, अक्रूराने कृष्णाला. जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला. काय वर्णन करावे, शेगाव पडले भणभणीत. अवघे लोक दुःखित, विनविती हरी पाटला प्रत. महाराज येथे आणा हो, कुडीमधून गेला प्राण. कोण पुसे तिजला गुण, तैसे समर्थान वाचून. शेगाव हे प्रेत पहा, तुम्ही गावाचे जमेदार. करा याचा विचार, बुटी मोठा सावकार. तेथेन आमचा लागे, टक्कर हत्ती हत्तींची. होणे आहे योग्य साची, येथे आम्हा समकोल्ह्यांची. नाही मुळी किंमत, जंबूमाळीसी लढायाला. मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला. झाली योजना अर्जुनाची, तुम्ही नागपुराप्रती जावे. समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सुखवावे. हीच आहे विनंती, इकडे बुटीच्या घरात. आरजुदे राहिले संत, जेवे हस्तिनापुरात. कृष्ण नाही आनंदला, महाराज म्हणती बुटीसी. जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी. ठेवून आम्हा घेऊ नको, ते बुटी मुळीच मानिना. समर्था जाऊ देना, अनागोंदीचा रामराणा. बुटी वाटे निसंशय, बुटी भाविक होता जरी. अहंता नवती गेली खरी, श्रीमंतीचा गर्भ भारी. त्याच्या ठाई बसत असे, रोज ब्राह्मण भोजन. समर्थांपुढे सदा भजन, परी शेगावचे येते जन. बंदी त्या तो करीतसे, जाऊन देई दर्शना. शेगावचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सदना. जाता नये कवणासी, शेगावचे लोक भले. जरी आणावया गेले, परी न काही उपाय चाले. गेले तसेच आले परत,
इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी. समर्थांसी आणावया बसला अग्निरथात, त्याच वेळी बदले संत त्या गोपाळपुटी प्रत. येणे रीती ते ऐका गोपाळा पाटील हरी निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या आतपरी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमेदार याचा विचार करावा. तुझ्या धन्याच्या जोरावरी उड्यान या जाण निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला शिपायाने अटकाव केला. परी तो न त्याने मानिला प्रवेश केला सदनात. गोपाळपुटीची या घरी पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यांस शिसमाचे पाट बसण्यास. होत्या पातळ पदार्थांस वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वांनी होती भोजनाकारणी. मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत. तो महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैसी येई धावून. तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी येथे मुळी न राहणे मसी. तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले. अनन्य भावे चरण धरिले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया नका करू या समया. 2 घास घेऊन या इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी बोलू लागले विनयेसी. तुम्ही घेऊन प्रसादासी जावे हेच मागणे. येथ न राहती महाराज हे समजून आले आज. पंक्तीत माझी राखा लाज तुम्हीच पाटील यदवा. आत्ताच समर्थ गेले जरी लोक उपाशी उठतील तरी. आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजनी होईपर्यंत महाराज राहिले तेथ. शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे. परम भाविक होते साचे. गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा हेतू मनीच्या मनी बसू पाहतो गुरुराया. तै महाराज बोलले तुझ्या मना मी जाणीतले. ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला. अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निगते झाले दयाघन. त्या सीताबर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी उदार मनाचा भक्तगाजी. ज्याने ठेविला रामराजी आपुल्या शुद्धवर्तनी. त्याचे लौकिकी राज्य गेले जे अशाश्वत होते भले. शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावाच्या मठा जाण हरिपाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगलाईत. होते ते भेटण्याप्रत समर्थान आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणम्या कोणी तेथे नवदा समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गी ज्याची प्रीती. कृष्णा तटाका ज्यांची महती. माणगावी जन्मजांचा ते येण्याचे अगोदर. बाळा भाऊस साचार बोलते झाले गुरुवर. स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयिक माझा बंधू येतो एक. मज लागी भेटण्या देख त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी म्हणून उद्या पथांतरी. चिंध्यान पडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोठे पडेल जरी तो कोपेल निर्धारी. यमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण शुचिरभूत ज्ञानसंपन्न. हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसासी स्वामी पातले ते ठाया. एकमेकांशी पाहता दोघे हसले तत्वता.
हर्ष उभयतांच्या चित्ता झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशायी नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले. चिटक्या कराने वाजवीत स्वामी येता चिटकी थांबली. दृष्टादृष्ट दोघां झाली, तै स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजाननी तुकविली मान, स्वामी गेले निघून. बाळास कौतुक वाटले, बाळ म्हणे गुरुराया, हे दृश्य पाहून या संशय उपजला चित्ता ठाया. त्याची निवृत्ती करा हो, त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या ह्या मार्गाहून ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकिला, समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला, त्वाहा आज आम्हा ते ईश्वराकडे जाण्याचे. तीन मार्ग असती साचे, हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे. गावा जाऊन मिळतात स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न, दिसती पाहणारां कारण. तेने घोटाळा वरिते मन, पाहणारांचे राजसा. सोवळे ओवळे संध्यास्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान. या कृत्यां लागून अंगे म्हणावे कर्माची. हे अंगे जो आचरी, निरालसपणे खरी. तोच समजावा भूवरी, ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता, कर्ममार्ग नये हाता. म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी. परान कारणे दुरुत्तरी, कदा न त्याने ताडू नये. आता भक्तिमार्गाचे ऐक हे लक्षण साचे. भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मना ठाई, अंशेही राहिल्या पाही. त्याच्या हाता येत नाही भक्तिरहस्य बापारे. दया प्रेम लीनता, अंगी पाहिजे तत्वता. श्रवणी पूजनी आस्था, पाहिजे त्याची विशेष. मुखा माझे नामस्मरण, करणे हरीस जाणून. ऐशी अंगे असती जाण, या भक्ती मार्गाला. या अंगांसह जो भक्ती करी, त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची नये सरी, त्याचा विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण, कर्माहून कठीण जाण. जेवे गगनाचे जवळपण, नेत्रां लागे दिसतसे. आता योगमार्ग तिसरा, सांगतो मी ऐक खरा. या योगमार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी. योगमार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जे वडे आहे ब्रह्मांडात, ते वडे आहे पिंडात. त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक, इडा पिंगलेचे भेद देख. धौती मुद्रा त्राटक, कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा. आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञानसाचे. परी ते ज्ञान प्रेमाचे, विण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविण, ते ते आहे अवघे क्षीण. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर, कुरूप आणि सुंदर, हे शरीराचे प्रकार. त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यवहारिक, त्याचे कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंत साची. बाह्यस्वरूपे भिन्न त्यांची, परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गांचा न उरे विचार. जो मार्गी चालतो नर, महत्व त्याचे त्यास वाटे. पथ चालण्या आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला. अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने. या तिन्ही मार्गांचे ते पांथ, मुक्कामी पोचल्या होती संत. मग तयांच्या संबंधात द्वैत नसे येतुलेही. वसिष्ठ वामदेव जमदग्नी, अत्री पराशर शांडिल्यमुनी, हे कर्ममार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधू कुमार, मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदूर, हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर, मच्छिंद्र गोरख जालंधर, हे चढले जिना थोर. या योगमार्गाचा जो वसिष्ठा लाभ झाला, तोच विदुराच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगिला, फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली, येथे न शंका घ्यावी मुळी.
कर्ममार्गाची रक्षिली बुज श्रीपाद वल्लभे नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हू चोखा महार दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गांनी शेख महम्मद श्रीगोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेवरत मी धरला भक्तिपंथ आणिक बहुता जणांनी पळूसचे धोंडी बुवा सोनगिरीचा नाना बरवा जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला खाल्ला अम्मा ती विदेही तेवी शिर्डीचे बाबा साई गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा आडकोजी नामे संतसाचा गेला याच वाटेने मुरा गावचे संतरत्न झिंगराजे तो होय जाण तेवी नागपुराचे ताजुद्दीन भक्तिमार्गासी चाहते या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होवनी मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्त्व नाही जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगेल भल त्या त्या पंथा आचरोनी आता नको पुसूस काही हे नकोणा सांगे पाही निवांत बसू दे ये ठाई पिसेपणाच्या पासोडीने ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरूर मला ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये कोणी काही म्हणत आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा ऐसा उपदेश ऐकिला बाळा भाऊच्या नेत्राला प्रेमाश्रूंचा लोटला पुरतो न आवरे त्या अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले वैखरीचे संपले कामतेने सहजची मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर वराड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला साळूबाई नावाची एक असे कण्वशाखेची ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं तिला महाराज एके दिनी ऐशा परी बदले वाणी डाळपीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र जे येतील तयांना साळू घाल भोजना येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत जी वैजापूरची असे सत्य माहेरवाडे घोडेजिचे प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवे खामगावच्या सान्निध्यासी जलंब गाव परियेसी त्या गावाचा रहिवासी तुळशीराम एकासे पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैलबुद्धीचा वेदाध्ययनी प्रेमजाचे हा धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी तेथे गेला अध्ययनासी वेदवेदांग स्मृतीच्या प्रत्यही भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवी अन्न गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे श्रोते विद्यार्थी नातरी अध्ययना जाती देशावरी शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा आत्माराम नवता या परी विवेक संपन्न सदाचारी विद्या अवघी करुणपुरी आला निज देशाते स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी हजरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा तो वेदविद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञानसविता आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकतसे त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज ऐकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला आदरेसी मधु टाकुनी मक्षिकेसी जाणे कैसे आवडेल
प्रत्यही सेवे कारण यावे त्याने जलंबाहून चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो समर्थांच्या पश्चात हाच होता मठात पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा इस्टेट अल्पसाचार एक जमीन एक घर येथे न दृष्टी किंमतीवर देणे आहे भाग पहा भिल्लिणीने रामाला बोरे देऊन वश केला तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन स्वामी दत्तात्रेय केदार दुसरा नारायण जामकर निवळ दुधाचा ज्याचा आहार तो दुधाहारी बुवा ऐसे श्रोते तिघेजण स्वामींचे भक्त निर्वाण ज्यांनी आपुले तनमन समर्थ चरणी अर्पिले मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा तेथील मारुती पंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा श्रोते त्या मोरगावात मारुती पंताच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता तो माळी खळ्या भीतरी निजला निशीच्या अवसरी गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला उलटून गेले 2 प्रहर कुंभाराचे 10-20 खर खळ्यात येऊनी दाण्यावर पडले असती पाड्यांच्या राखणदार झोपी गेला गर्दवासी आनंद झाला ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालूनी हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त म्हणून सद्गुरुप्रत लीला करणे भागा आले क्षणात जाऊनी मोरगावासी हाक मारिली तिमाजीसी अरे जागा होई त्वरेसी रासेसी गाढवे पडली ना ऐसे मोठ्याने बोलून तिमाजी सजागे करून महाराज पावले अंतर्धान खड्यामधून ते धवा तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाते तो विश्वासला माझ्यावर मी निजता झालो निसूर रास ही निम्यावर खाऊन टाकली गाढवांनी आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकांस ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या तिमाजी तैसा नवता हळहळ लागली त्याच्या चित्ता म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणी काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण तिमाजी गावात येऊन पायधरी पंतांचे महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हाला गुनी 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की ती नुकसान किती झाली ती पाहिली खळ्या माझी जाऊन भली म्हणजे मज वाटेल बरे मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावया साचार वेळ ना मला तिळभर मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास महाराज होते आसनावरी जगो पाटील समोरी बाळा भाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी तुम्ही माझे भक्त होता मला राखण्याला विता झोपाळू नौकर ठेविता आणि आपण निजता खुशाल घरी मारुती काल रात्रीला खळ्यात तिमाजी झोपी गेला गाढवांचा सुळसुळाट झाला तो रास बक्षू लागले म्हणून मी जागे केले जाऊन तिमाजीसी भले रास सांभाळण्या सांगितले आणि आलो निघून ऐसी खुणपटता क्षणी मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला आम्हा सर्वस्वी आधार आपुलाचा आहे साचार लेकरांचा अवघा भार मातेची या श्री असे अमुचे म्हणून जे काही ते अवघेच आहे आपुले आई सत्ता त्यावरी नाही तुम्हा वीण कवणाची खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला तिमाजी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण ऐशीच कृपा निरंतर
स्वामी असावी माझ्यावर, आत्ताच जाऊन करीतो दूर, नोकरीवरून दिमाजीला. ऐसे बोलता मारुती, कौतुक वाटले समर्थांप्रती, ती भाषण केली येणे रीती, ते आता अवधारा. छे छे वेड्या तिमाजीस, नको मुळीच काढूस, नोकरीवरून खास, त्याचे वर्म सांगतो तुला, तिमाजी नोकर इमानी. खळ्यात गाढवे पाहुनी, दुःखी झाला असे मनी, ते म्या तेव्हाच जाणिले, रात्रीची हकीकत, तुला सांगावया प्रत. आला होता भीत भीत, सकाळी ना तुझकडे, तै तू म्हणालास त्याला, मी जातो आहे शेगावाला, उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकिले, मारुतीशी चोज जाहले, पहा संतांचे कर्तृत्व भले, कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली, कोणी न त्या सांगितली, ती अंतर्ज्ञाने जाणिली, गजानने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी, असता गोष्ट झाली ऐसी, ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची, त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नवते तिळभर, त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता, त्या पथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत, मुद्दाम बसला पथात, साधू ना हा बंधू सत्य, त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला, अदवा तद्वा बोलू लागला, लाज कैसी नाही तुझला, नंगा बसतोस रस्त्यावरी, हे घे त्याचे प्रायश्चित्त, तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने, वळपाठ पोटावरी, पोटते झाले निर्धारी, परीना हवालदार आवरी, मारता हात आपुला. ऐसे तेधवा पाहून एक गृहस्थ आला धावून, आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे हे हवालदार, तू विचार काही कर, उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी, एका आहे श्रीहरी, वळ त्यांच्या पाठीवरी, उठले ते कान दिसले तुला, या कृत्याने तुझा अंत. जवळी आला अत्यंत, आजारीच मोडतो पथ्य, मरावया कारणी, तेच तू आज केले, हे न काही बरे झाले, अजून तरी उघडी डोळे, माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसी न मागण्याचे, कावळ्याचे शापसाचे, काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट, बसला पाहून बाजारपेठ, तोंडाने गोष्टी चावट, अचाट ऐसा करीत हा, ऐशा ढोंग्याला मारणी, ईश्वर जरी मानील गुन्हे, तरी मग न्याया कारणे, जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले, हवालदार पंचत्व पावले, त्या बाळापूर नगरीत भले, आपण केलेल्या कृत्याने एका पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत, एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपूनी वागावे प्रत्येकाने, खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर, परवरा नदीचे काठावर गाव अति टुमदारो, त्याचे वर्णन करवेना. अनंतफंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाखड्याचा. ऐका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी माध्यंदिन होता यजुर्वेदी ब्राह्मण, गावोगाव फिरून पोटापुले भरीतसे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी, बसता झाला पायांपासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडीसागर वाटून, नवस केलेला फेडती. तै हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञानराशी, येवोनिया पायांपासी, उन्मुख जाणे भाग मला. काखी देव खडतर, माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर, हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले, उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन, शेतवाडा मळा जाणा, मीना मुळीच विद्वान, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना, सच्चिदानंदा दयाघना, संसार सुखाची वासना झाली म्हणी बलवत्तर, ती तू पूर्ण करावी. मुले लेकरे मला व्हावी, प्रथम बायको मिळावी, कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात, तोच त्याच्या अंगावर्त, थुंकते झाले सद्गुरुनाथ, इच्छेस त्याच्या जाणोनी. या हरी जाखड्याने
भवनच्या मागला मज कारणे, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया, लोक भजती माझ्या पाया, याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसारासी, सच्चिदानंद श्री हरीसी, पाहण्या न कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले, पुन्हा जाखड्यासी पाहिले, जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात, तेथे अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून, होतील संग्रहासी धन, तेही थोडके राहील जाता परत घरा. सुखे करी संसारा, करीत असावा परमेश्वरा, आठव्या वेड्या विसरू नको. ऐसे तयासी बोलून, प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जाखड्या कारण, लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी, सुखी झाला संसारी, महाराजांची वाणी खरी, ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर, गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार, ओव्हरसियरच्या हुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्भे अर, होता त्याच्या बरोबर. तो आणि निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात, आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात, बुधहो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्री ती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती, निर्भयपणे काननात, फलभारे तुरुवर, वाकले असती अपार, वन्य पशु फिरती स्वैर, बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकन्या नाल्यापासी, जवळ एका खोऱ्यासी, एका जलाच्या प्रवाहासी, कपिलधारा नामासी. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास, लौकिक याचा आसपास, तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका प्रवणीसी, निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी, येतो होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन. गोसावी बैराग्या लागून, पुसू लागला तेथल्या, नाही नाही माहितमात, ऐकू येई सर्वत्र. तेणे निमोणकर चित्तात, हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता, ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरी, एक पुरुष देखिला अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत, बसला होता ध्यानस्थ, त्यास घातले दंडवत. निमोणकरांनी अष्टांगीसी, बराच वेळ झाला जरी, योगे न काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी, समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर, विराड राहिले बहुदूर, कपिलधारेचे धरून नीर, तुंब्यात गोसावी निघाले. ते निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योगगाथा, मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी, बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊनी, जा आपुले काम करी. षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत, योग येईल तुझ प्रत. योगमार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. योग लगाय शिपकिडा, हिमालयान देईल वेढा, सागरीचा सिंपकिडा, मेरू पर्वतान जाय कधी. नेटाचा केला यज्ञ, ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन, धवती नवती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलला एक तांबडा खडा करे. तो देऊनिया मजसी, गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नाशिकासी, गंगेवरी भेटले त्या. त्या पाहोन निमोणकर, गेले धावत साचार, शिर ठेवून पायांवर. प्रश्न त्यांची ऐसा केला, महाराज माझा कंटाळा, काहो आपणच का केला. आपुल्या नावगावाला, न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून, बोलते झाले त्या कारण. तांबडा खडा देऊन, नाव माझे कथिले म्या, नर्मदेचा गणपती. तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती. रहस्य त्याचे न जाणिले, म्हणून त्याचे गूढ तुला. पडते झाले जाणमुला, मी राहतो शेगावाला. गजानन हे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत. चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत, होईल माझी ते ठाया. ऐसे बोलूनी निघाले, महाराज रस्त्यात गुप्त झाले. भिरभिरी पाहू लागले, चहूकडे निमोणकर. कंटाळून अखेरी, धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी, बसले ऐसे पाहिले. मौनेच करून वंदन, कथिले धुमाळा कारण. कपिलधारेपासून जे का झाले इथवरी, ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला.
तो म्हणे योगीराजाला वाण कशाची सांगमज, हे अवघ्या सामर्थ्यांची खाण निसंशय आहे तसाची, सार्वभौमपदाची त्यांच्या पुढे न किंमत, जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी, करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर, योगाभ्यासही समोरी त्या खड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल, तेच पुढे झाले सत्य, योगाभ्यास थोडा बहुत आला निमोण कराप्रत, श्री गजानन कृपेने एक शेगावचा रहिवासी, तुकाराम कोकाटे परियेसी, त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजताच, म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामींनी, 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली, संततीच्या मोहाने तो थोरला मुलगा नारायण, रोग झाला त्या कारण औषधोपचार केले जाण, परीन आला गुण काही, नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थिजली, धुगधुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला, ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला, तुकाराम म्हणे गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया, सेवा तुमची करण्यास, ऐसे वचनबद्ध होता क्षणी, नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बाल तो, व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार, आणून सोडला मठावर, नवस आपला फेडावया, तो नारायण अजूनी आहेत या ठिकाणी, बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये, हेच सांगण्या लोकांव्रत, नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात संतचरित्रणा कादंबरी, असो पुढे आषाढ मासी, महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया, जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती, वेद ज्याचे गुणगाती, जो संतांच्या वसे चित्ती, रुक्मिणीपती दयाघन, पंढरीस आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन, पांडुरंगाचे राऊळी, हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता, ऐक माझी विनवणी, तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर, त्यांचे मनोरथ पूर्ण केले, आता अवतार कार्य संपले, हे तू जाणसी वहिले, पुंडलिक वरदा विठ्ठले, जाया आज्ञा असावी, देवा मी भाद्रपद मासी, जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे रहावयासी, तुझ्या चरणा सन्निध, ऐसी करून विनवणी, समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी, विरह हरीचा साहवेना, हरी पाटील जोडून हाता, पुसू लागला पुण्यवंता, अश्रू काहो सद्गुरुनाथा, आणिले लोचनी ये वेळा, किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला, ते सांगा लवलाही, महाराज म्हणाले त्यावर, हरिपाटलाचा धरून कर, सांगितले तरी न कळणार, त्याचे वर्म बापा तुला, तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी, इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे, त्याला आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल, पंढरीचे मावंदे केले, शेगावा माझी भले, चिंतेने व्याप्त झाले, मात्र हरी पाटलाचे, तो म्हणे मंडळीस, महाराज बदले पंढरीस, संगत राहिली थोडे दिवस, माझी विटूच्या रावडी, पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तनुला, पुढे भाद्रपद मास आला, काय झाले ते ऐका, गणेश चतुर्थीचे दिवशी, महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोळावण्यासी यावे तुम्ही मठात, कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रंथित, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण, दुसरे दिवशी विसर्जून बुडवावा जलामध्ये, तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला, या पार्थिव देहाला तुम्ही बुडवा आनंदे, दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे, हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीताशास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना, जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी ऐसेच केले, शरीर वस्त्रांशी बदलले, हे काही विसरू नका,
चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढीला खास बाळा भाऊच्या धरिले करास आसनी आपल्या बसविले मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मज लागे विसरू नका मी आहे येथेच ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषांनी शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोदिता शब्द केला जय गजानन ऐसा भला सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी देहाचे ते चलनवलन पार गेले मावळून स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळूहळू लागले पुकार झाली गावात स्वामी झाले समाधिस्थ ऐसी ऐकता मात हृदय पिटती नारी नर गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी गेला गेला कैवारी आज दीनजनांचा गेला आमचा विसावा गेला आमचा सौख्य ठेवा विझला हा ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने अहो गजानन स्वामी समर्था आता आम्हास कोणात राहता कार्य इतक्यात पुण्यवंता गेलास आम्हा सोडून मार्तंड पाटील हरी पाटील विष्णुसा पंकटलाल ताराचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जो असे श्रीपतराव कुळकर्णी मठा माझी जमले जाणी विचार केला अवघ्यांनी ऐशा रीती श्रोते हो आज आहे पंचमीचा दिवस समाधी नद्या स्वामीस हाळोपाळीच्या लोकांस येऊ द्या हो दर्शना आता पुढे ही मूर्ती लोपणारा आहे निश्चिती अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा त्यांच्या नशिबी असेल त्यांना दर्शन घडेल नका करू आता वेळ जासूद धाडा चोहीकडे गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे ते बोलले आपल्या वाचे सर्व लोकांशी येणार ती त्यांच्या आवडत्या भक्तांशी ते दर्शन देतील निश्चयसी तोपर्यंत प्राणासी मस्तके धारण करतील त्याची प्रचिती पहावया नको कोठे लांब जाया पहा लोणी ठेवून या येधवा मस्तकी स्वामींच्या लोणी ठेवता शिरावरी ते पघळू लागले निर्धारी जो तो त्याचे कौतुक करी बल हे योगशास्त्राचे तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता एक दिवसाची काय कथा हे राहतील वर्षभर निसंशय ऐशा स्थितीत परी हे करणे अनुचित आवडते अवघे आलिया भक्त समाधी द्या स्वामीला ते अवघ्यास मानवले स्वामींपुढे आदरभले भजन त्यांनी मांडले हजार टाळ जमला हो दूर दूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मात कळपिते झाले बबुध हो तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला लोकांचा तो शेगावाला गया दर्शन स्वामींचे रथ केला तयार दिंड्या आल्या अपार सडे घातले रस्त्यांवर कोमयाचे बायांनी रंगवल्या नानापरी काढू लागल्या चतुर नारी दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला मूर्ती ठेविली रथात मिरवणूक निघाली आनंदात रात्रभरी शेगावात तोना थाट वर्णवे वाद्यांचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त उधळू लागले तुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज बर्फी पेड्यास नाही मिती लोक वाटिती खिरापती कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळिले ऐशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेविली खरी रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा जय जय अवलिया गजानना हे नरदेहधारी नारायणा अविनाश रूपा आनंद घना परात परा जगतपती ऐशा भजना भीतरी मूर्ती ठेविली आसनावरी उत्तराभिमुख साजिरी शास्त्रमार्गाप्रमाणे अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलोनी मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार शिळा लावणी केले द्वार बंद भक्तांनी शेवटी 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ घेऊन आले असंख्यात लोकस्वामींच्या प्रसादा खरोखरीच संताचा अधिकार तो थोरसाचा सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे स्वस्ति श्री दासगणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका दावो सत्पथ भक्ती हरीची करावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु
इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य 19 समाप्तः।